हॅपी बर्थडे आत्या. थँक्यू थँक्यू. लक्षात होतं. ऋती सांगितलं तुला. हॅपी बर्थडे आत्या. थँक्यू. कितवा बर्थडे आत्या तुमचा? आता किती 50 चालू झालं. 50. 50. 50 कंप्लीट केली बा आत्या. पाहिजे ना. हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी छान फ्रेश झाली आणि इथं सगळ्यांसाठी चहा टाकलाय. आणि आज आहे आत्यांचा बर्थडे. तर आज बघू दिवसभरात काय काय होतं, काय काय नाही, आम्ही कसं सेलिब्रेशन करतो. कारण आत्यांचा हा 50वा बर्थडे. तर थोडंसं स्पेशल करायचं असं आमचं चालू आहे. तर बघू अजून काय काय होतं. तर मस्त बटाट्याची भाजी बनवली मी आज. आणि इथं आहे साबुदाणा भिजवलेला. कारण आज आहे संकष्टी चतुर्थी. त्यामुळे मला, सुनीलला आणि आत्यांना उपवास आहे. तर आमच्यासाठी फराळाचं बनवायचं आहे आणि दादा त्यांच्यासाठी तर बटाट्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या आहे. तर आता झिरकं बनवते मी आणि खिचडी थोड्या वेळाने बर्तन. आणि माझं सगळं कामावरलं आहे आज. मोबाईल चार्जिंगला लावण्याचा तरीका थोडासा कॅज्युअल आहे. कारण कसं आहे, इकडे टी व्ही बघायचा, मोबाईल चार्ज पण झाला पाहिजे आणि लगेच थोडा पाहायला पण भेटला पाहिजे. त्याच्यामुळं अशी व्यवस्था केलेली. आणि इथं झोपू पार भिंतीचा कलर काढून टाकला माहिती आहे. या भिंतीच्या कलरला तुम्ही स्वतः जबाबदारी. कारण तुम्हीच इथं झोपत नाही, तो कलर तुमच्यामुळेच निघालाय. करशानच मान्य, तुम्हाला माहितीच आहे, तुम्हीच काढलंय. 9 वाजले आणि आमच्याला भूक लागली लगेच. कारण त्यांना आत्यांनी खोबरं खायला दिलं. म्हणजे आता मला लगेच खिचडी खावं लागेल, नाही तर मला लई भूक लागली. मग आता खिचडी बनवते. बटाटे टाकले शिजायला. आत्यांना जास्त बटाट्यावाली खिचडी जास्त आवडते. तर मस्त अशी खिचडी परतवते. का ना? हा मस्त बसून खातोय. का ना? चाल इकडे. लय भारी खाऊ राहिलं. तर गाईज एवढ्या भर दुपारी मी रेडी झाली, म्हणजे साडी वगैरे घातली. कारण आम्ही चाललो आहे गणपती बाप्पांच्या दर्शनाला. आज संकष्टी चतुर्थी नाही, आज अंगारक चतुर्थी म्हणजेच मंगळी चतुर्थी. त्यामुळं मी, आत्या आणि सुनील आम्ही चाललो आहे ठाणगावला गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर आज संध्याकाळी आत्यांच्या बड्डेला पण जायचं आहे सेलिब्रेशनसाठी. तर म्हटलं दुपारीच जाऊन येऊ. दुपारी एवढी गर्दी पण नसते, आता उन्हामुळं थोडीशी कमी गर्दी असते. नाही तर मग सकाळी किंवा संध्याकाळी जास्त गर्दी असते. त्यामुळे आत्ताच चाललो आहे. कसं ना, आलो आहे आम्ही इथं. आज काही गर्दी नाही एवढी, दुपारी नसतेच एवढी गर्दी. गर्दी नसल्यामुळं मस्त दर्शन झालंय आमचं. या सगळ्या वस्तू पाहिल्या का कानाचं देणे. मला नाही काही घात, कानालाच काही घ्यायचं का पाहू. तर मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आलो. गर्दी वगैरे काहीच नव्हती. दुपारी कसं ऊन असतं जास्त, त्यामुळं कोणी एवढं उन्हात जात नाही. सकाळी किंवा संध्याकाळी जाता. मग म्हटलं आपण दुपारीच जाऊ, कारण यांना ऑफिस होतं. मग त्यांनी थोडा वेळ ब्रेक टाकला होता आणि मग आम्ही दर्शनाला गेलो होतो. मस्त दर्शन वगैरे झालं आणि आत्ताच घरी आलो आहे. आत्ता चहा घेतला. आणि आज आत्यांचा बड्डे पण आहे. तर आम्हाला येवल्याला जायचं आहे बड्डे सेलिब्रेशनसाठी. काना आणि दिदींना पण बोलवलं होतं आम्ही. जर ते येणार होते तर आम्ही कोपरगावला जाणार होतो. पण एवढ्या रात्री कानाला घेऊन येणं एवढं शक्य पण नाही होणार. त्यामुळं मग त्या बोलले की तुम्ही सेलिब्रेट करा, नाही तर मग असा आमचा प्लॅन होता. पण आता मामांना पण काम आहे, त्यामुळं मग ते बोलले का नको तुम्ही करा सेलिब्रेट. आणि आता ते गेले आता गावात एका ठिकाणी, त्यांना जायचं होतं. तर ते तिकडे गेले. आता मी थोडा वेळ टी व्ही बघते. आज काय संध्याकाळी स्वयंपाक वगैरे काहीच नाही. तर मस्त थोडा वेळ बसते, टी व्ही बघते आणि मग संध्याकाळी मग मस्त रेडी होते आणि बड्डे सेलिब्रेशनला जायचं. तर गाईज मी झाले मस्त अशी रेडी
आणि ड्रेस कसा दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा. तसं तर हा मी आधी पण घातलेला आहे 2दा, पण तरी पण कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आत्या पण रेडी होत आहे, सगळं सुनील चंद्यांचं ऑफिस पण झालं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे येवल्याला बड्डे सेलिब्रेशनसाठी. तर बघू अजून कोणत्या हॉटेलला जायचं काय, किंवा जे आमचं फिक्स हॉटेल येते. कारण आता बऱ्यापैकी आमचे 2-4 वेळेस सेलिब्रेशन तिथंच झाले आणि आम्हाला सगळ्यांना आवडतं मग तिथली टेस्ट वगैरे, त्यामुळं मग आम्ही सगळे तिथंच जातो. सो चला. रेडी का? सगळ्यांच्या आधी कपडे घालून ते लहान पोरगाने काही चला ना चला ना चला ना आहे. हे काय असं कसं कसं? तर आत्या पण मस्त रेडी झालंय. हा छान दिसते. कोणी घेतले माहिती का? श्रुती ना. कशी दिसते? छान दिसते का? दिलेली साडीच मी स्टेटसला ठेवलेली. मी पण तीच ठेवलेली म्हणूनच आत्यांनी ती घातली. साड्याची इतक्या आहेत याच्यात. दिवसभर साड्या घाल. अरे बापरे. आज मग तीच काढली मग. ये बाय. तिची. मी पण हा सेम फोटो टाकलाय, फक्त शेजारी मी, तुम्ही नाही. मग सेम कस काय झालं? सेम आत्यांचा हाच फोटो, फक्त शेजारी मी. साडीचं. समजून घेते ना लोक बरोबर, तुम्हीच नाही घेत. समजूनच घ्यायचे. चला. आज तो बड़े लोग कम है ना दो. सबसे बड़ा आदमी तो अपनी छुट्टी पे गया हुआ है. तिघांना उतरून दिलंय, मला त्यांना आणि दादाला इथं हॉटेलवरती. आणि सुनील आणि दादा गेले केक घेण्यासाठी आणि काहीतरी गिफ्ट पण आणायचं आहे, तर गिफ्ट आणि केक घेण्यासाठी गेलेले. पण अर्ध्या तासानंतर हे केक घेऊन आलेले. आज आत्यांना जे आवडेल तेच घ्या सगळं. आत्यांचा बड्डे, आत्यांचं आवडीचं सगळं. त्याला सूप आवडतं आणि ते हे आवडतं पनीर क्रिस्पी. पनीरची ते आवडतं. आत्याला स्टार्टरच जास्त आवडतं. आज स्टार्टर खाऊन घ्या, जास्त जेवण नाही करते. सगळे बी आम्ही फक्त काना नाही म्हणतो, त्याच्यामुळे आम्ही कानाला मिस करतोय. आणि आज घरातून निघायच्या आधी कसं काना असल्यावर कानाच्या सगळ्या वस्तू घेतो. आज असं मोकळं मोकळं वाटत होतं, कारण खायचं बनवायचं. हां डायपर घ्या, त्याच्यात घ्या, सगळं घ्या. त्याचं सगळं घ्यावं लागत. आज असं शांत शांत वाटतंय, नाही तर तो असल्यावर त्याच्यासोबत बोलत बोलत. दाखवा काना. खानाचं जेवण चालू आहे. हा का? मग इग्नोर करीन तो सगळ्यांना. इथं आल्यापासून आमचे 2दा कानाला फोन झाले, कारण काका नाही ना, कानाची आठवण आली म्हणून नाही. स्टार्टर संपलं आणि जेवण मेन कोर्स येईपर्यंत कानाला फोन केला. त्यांना चिडवते का? ते परवाच खाऊन आले. आज नाही ना पण आपल्याकडे. चला जेवण झालंय, आता केक कटिंग करायचंय. पण केक आणता येईल कारण आम्ही फ्रीजमध्ये ठेवायला दिला होता. हो केक कटिंग. इधर के लाइट्स लगाने लगा. कितना लाइट? अहो खोलते का नाही आजचे दिवस? अर्धम आहे का? आज भाई केक बहुत बढ़िया लाया हमने. मैं तो खाते जा रहा हूँ. यावेळेस जरा वेगळा केक आणलाय. ते वरतून काढायचं असेल ना? ओ नवीन नवीन आलेलं आहे आता. चलता है. असं समजून घ्यायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आद्य, हॅपी बर्थडे टू यू. आत्ता हॅपी बर्थडे म्हणल्यावर कानाला लय आनंद झाला असता, कारण हॅपी बर्थडे म्हणलं का कानाला इतका आनंद होतो. बरं असं तोंडाला लावा, नुसतं खाऊ नका. हॅपी बर्थडे मम्मी.
इमॅजिनेशन. गणभाऊ केकचा कलर आणि तुझा कलर सेम झाला. शर्टचा मला शर्टचा कलर लय क्यूट दिसतंय तुम्ही दोघं. आम्ही दोघांनी खाली कर थोडा अँगल कॅमेरा. हॅपी बर्थडे. कसा आहे केक? दर्जा है ना. लॉक किया जाए इसको हर बार के लिए. लय शुगर आहे. बसा मॅडम तुम्ही बी तुम्ही बसा आधी मग आम्ही. नाही आधी तुमचं आम्ही व्हिडिओ काढतो. करा. खाऊ घाला. कुछ भी कहो यार. खाना और खाना के नहीं है तो मज़ा नहीं आ रहा है. मस्त आहे भाई. आता हॅपी बर्थडे म्हणलं असं कानाला लय आनंद आनंद झाला होता. त्याला हॅपी बर्थडे म्हणलेले आज त्यांना खाऊ घाल ना का दोघांना. सकाळी खवा. तुम्हाला उपवास आहे का? इथं सुरू झाले तुम्ही. हा लेस शुगर आहे ना चालतं त्याला काय. परमनंटली फोटोशूट चालू आहे इथं. गिफ्ट सरप्राईज. खोला ना काय असं. ओ वाव मस्त आहे. आवडलं का? 50 गिफ्टच्या दिवशी मम्मीला सोनं आवडतं. सोनं हमारी मम्मी को भाई सोना और साड़ी दो ही चीज़ें पसंद है ना. उसको हम पसंद है. गिफ्ट आवडलं का आत्या? थोड़ा सा पसंद है और सुनील ज़्यादा पसंद है. गिफ्ट आवडलं का आत्या तुम्हाला? कसं वाटलं सरप्राईज? आता सोनं आहे ते कोणाला ते बी ह्या दिवसात. कोणाला आवडणार नाही. ते भी अबाउट ह्या भावात घ्यायचं म्हणजे काही थोडं. तुला कसं वाटलं सरप्राईज? तुला वाटलं होतं का तुला गिफ्ट देतो? मी घरीच म्हणजे तुम्हाला काही आवडत नाही. ते नाही मला इथं उतरल्यावर त्यांना असं वाटलं अरे आपण केक घ्यायला तर मागच्या वेळेला आपण डायरेक्ट गेलो होतो ना. आज का बरोबर हा हे नाही आपल्याला सोडून दिलं. अंदाज तर आला होता काय? हा नाही बरेच वेळा आला मी म्हणलं त्याच्यानंतर. दादा ते चिठ्ठी टाकायची. मी म्हणलं गिफ्ट देणार याचा अंदाज आला होता. मी म्हणलं दादाला म्हणलं मी त्यांना म्हणजे घरीच काही आणलं मी जाणार ते आणायला. सेलिब्रेशन डन. आता चाललोय घरी.